हे बघा, आता आपलं टेस्टी असा मिसळपाव बघा तयार झाला आहे. तर आता आपण टेस्ट करून बघूया आपला मिसळपाव कसा झाला आहे. नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज मी बनवणार आहे चमचमीत चटपटीत असा मिसळपाव. तर त्यासाठी लागणारे सर्व साहित्य मी आता किचनमध्ये काढून घेतले आहे. तर चला तर मग पहिल्यांदा जाऊया आपण किचनमध्ये. चला, चमचमीत असा मिसळपाव बनवणार आहे. तर त्यासाठी मी पहिल्यांदा काय करणार आहे की आपली जी मटकी आहे ती मटकी मी आधी शिजवून घेणार आहे कुकरमध्ये. म्हणून मी इथे कुकर गरम करत ठेवला आहे आणि दुसऱ्या गॅसवर इथे पाणी पण कोमट करत ठेवलं आहे. तर पहिल्यांदा आपण काय करूया, मटकी आधी शिजवून घेऊया आणि मटकी शिजेपर्यंत मग मी तुम्हाला मसाला दाखवते जो आपल्याला मिसळपावसाठी लागणार आहे. 1 वाटी मी मटकी घेतली आहे. आता ही जी मटकी आहे या मटकीमध्ये आपण काय करूया, हे जे आपण कोमट पाणी केलं आहे ना ते कोमट पाणी घालून मटकी शिजवून घेऊया. आधी थोडी जास्तच पाणी घेतलंय मी, ते इतकं पाणी मी ठेवणार आहे. उरलेलं पाणी नंतर आपल्याला जो आपण जे वाटण करणार त्यामध्ये आपण घालून ह्याच्यामध्ये घालू शकतो फोडणीला देताना. त्यामुळे ते पाणी मी तसंच ठेवणार आहे. आता यामध्ये आपण थोडीशी हळद घालूया. थोडी जास्तीत जास्त आपण ना या मटकीतलंच पाणी यूज केलं तर मटकीला म्हणजे या आमटीला जे आपण करणार आहे मिसळपावसाठी त्याला टेस्ट चांगली येते. मग शक्यतो आपण यातलंच पाणी वापरणार आहे. आणि थोडंसं जर आपल्याला पाणी कमी पडलं, जर आपल्याला अजून पातळ पाहिजे असेल तर आपण जे कोमट पाणी केलं ते थोडंसं आपण घालू शकतो. तर घातली आहे. थोडंसं मी आता मीठ घालून घेते यामध्ये. आता मटकी आधी जो आपल्याला आता मिसळपावसाठी जे वाटण तयार करायचे त्यासाठी मी सर्व साहित्य काढून घेतले. तर पहिल्यांदा मी इथे काय घेतले, 1 मोठा चमचा मी इथे धने घेतलेत, 1 छोटा चमचा मी इथे खसखस आहे, त्याच्यानंतर 1 छोटा चमचा मी इथे जिरे घेतलेत, 2 मोठे चमचे मी इथे तीळ घेतलेत, 2 लवंगा आहेत, 1 वेलची आहे, त्यानंतर 3 काळी मिरी घेतलेत, 1 दगडफूल आहे, 1 मसाला वेलची आहे, त्यानंतर मी इथे दालचिनीचे असे 3-4 तुकडे घेतलेत. इकडे एक मोठा कांदा असा उभा चिरून घेतलाय, 1 छोटा खोबऱ्याचा तुकडा घेतलाय मी इथे, कोथिंबीर आहे, 1 4 मिरच्या घेतल्या, ते तिखट नाही म्हणून 4 घेतल्यात, त्याच्यानंतर 1 आल्याचा तुकडा आहे, 7-8 लसूण पाकळ्या आहेत. तर इथे मी पॅन गरम करत ठेवलाय. पहिल्यांदा मी इथे तीळ भाजून घेते. हा जो पूर्ण गरम मसाला आहे तो भाजून घ्यायचा आणि त्याचं वाटण तयार करून घ्यायचं आपल्याला. आता आपले तीळ भाजलेत बघा, तीळ काढून घेऊया आधी. त्यानंतर यामध्ये आपण धणे भाजून घेऊया आपले. काढून घेऊया धणे भाजले. जिरं, सगळा हा खडा मसाला एकत्रित भाजूया. खसखस आणि बाकीचे दगडफूल वगैरे पण. आधी कांदा भाजून घेऊया. आधी कांदा पण भाजला आहे, हा पण काढून घेऊया. त्यामध्ये खोबरं भाजून घेऊया. जे आपलं आलं आहे ना त्याचे असे छोटे छोटे तुकडे करून घेऊया, म्हणजे वाटणाला आपल्याला बरं पडेल. घेऊया लसूण आणि आलं आहे ते पण थोडंसं भाजून घेऊया. आता आपलं हे पण भाजलं आहे. तर गॅस बंद करून आता मिक्सर लावून घेते मी. आता आपल्याला काय करायचंय, इथे बघा हा जो सुका मसाला खडा आहे तो वेगळा आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करायचा, त्यानंतर हा ओला मसाला वेगळा करायचा आहे. तर या ओल्या मसाल्यामध्ये या मिरच्या पण आपण ज्या घेतल्या होत्या त्याचे मी तुकडे केलेत हे टाकायचे, त्यानंतर कोथिंबीर टाकायचं आहे. तर मी पहिल्यांदा हा सुका मसाला बारीक करून घेते आधी. आता बघा आपली मटकी पण शिजली आणि आपलं वाटण पण रेडी आहे. तर आता आपण जी आपल्या मिसळपावसाठी लागणार आहे ती आमटी करायला घेऊया. तर बघा हे हिरवं वाटण म्हणजे ओल्या वाटण वेगळं केलं आहे आणि सुकं वाटण वेगळं केलं आहे. तर फोडणीसाठी मी काय काय घेतलं, तेल घेतलं आहे, त्याच्यानंतर ही कश्मीरी पावडर घेतली आहे, तिखट नसते कलरसाठी असते म्हणून ही कश्मीरी पावडर 1 चमचा घेतला आहे, 1 मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे, 1 कांदा बारीक चिरून घेतला आहे, कोथिंबीर आहे, जिरा आहे, मोहरी आहे, घरगुती लाल मसाला आहे, मीठ आहे आणि हळद आहे. तर इतकं साहित्य आपल्याला लागणार आहे आपल्याला आता आमटी फोडणीला घालण्यासाठी. तर पहिल्यांदा इथे बघूया आपण कुकरमध्ये जी मटकी आपण शिजत घातली होती ती मस्तपैकी शिजली आहे का बघू. चांगली शिजली गेली आहे. यामध्येच मी आमटी करून घेणार आहे. मिसळपावसाठी तेल थोडं जास्त लागतं. तर तेल तापले, आपण कढीपत्ता घालून घेऊया. कढीपत्ता मी मगाशी सांगितला नव्हता
पण कढीपत्ता जर तुमच्याकडे असेल तर कढीपत्ता पण तुम्ही नक्की घाला फोडणीला. नंतर इथे आपलं मोहरी आहे, जिरा आहे, ते पण आपण एकत्रित यामध्ये घालूया. कांदा घालून घेऊया. मध्ये आपण टोमॅटो घालून घेऊया. कांदा आणि टोमॅटो बघा आपला मस्तपैकी भाजला गेलाय तेलामध्ये. तर आता आपण यामध्ये आपला घरगुती लाल मसाला आधी घालूया. तिखट जसं प्रत्येकाला आवडतं त्याप्रमाणे मी 2 चमचे घालते. त्यानंतर एक काश्मीरी पावडर घालूया आपण यामध्ये. त्यानंतर हा जो गरम मसाला आपण केला होता तो घालून घेऊया. त्यानंतर हा ओला मसाला पण घालूया. आता या मसाल्याला जरा तेल सुटू द्यायचं आपल्याला. एक 5-10 मिनटं जो आपलं खोबरं आणि सगळा मसाला आहे ना तो तेलामध्ये भाजू द्यायचा आहे. आपल्या वाटणाला बघा मस्तपैकी तेल सुटलं गेलं आहे. खोबरं पण तेलामध्ये भाजलं गेलं आहे. मटकी आहे ते आपण यामध्ये घालून घेऊया. यामध्ये मी हळद घातली नव्हती तर हळद घालून घेते. घालूया चवीप्रमाणे. कोथिंबीर वरतून घालून घेऊया. ढक्कन लावून ना मी 2 शिट्ट्या काढणार आहे याच्या. आपला मिसळ पावचा ना रस्सा तयार झालाय तर आपण बघूया. आता मी कुकर उघडून घेते. बघा मस्तपैकी आपला रस्सा तयार झालाय छानपैकी. आता आपण टेस्ट करून बघूया आपला मिसळ पाव कसा झालाय तो. हे बघा आता आपलं टेस्टी असा मिसळ पाव बघा तयार झालाय. तर आता आपण टेस्ट करून बघूया आपला मिसळ पाव कसा झालाय. चटपटीत चमचमीत असा मिसळ पाव आपला तयार झाला आहे. आणि आता आपण टेस्ट करून बघूया कसं झालंय. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.